नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 26 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. कालचा एवढा सगळा तमाशा झाल्यानंतर सुविधाच्या घरातून अश्विन आहे ना, तो न जेवताच तिथून निघून जातो. पूर्णाजी खूप हाक मारतात पण अश्विन काही थांबत नाही. आता पहा आता पूर्णाजी डायरेक्ट प्रियाजवळ येतात आणि आता प्रियाला खूप बोलतात. पूर्णाजी प्रियाला म्हणतात, आमच्याबद्दल तुझ्या मनामध्ये प्रेम तर नाहीच आहे प्रिया तन्वी, पण आज तू स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा जेवणाच्या ताटावरून उठवलंस. तू कधी सुधारणारच नाही आहेस का गं? कितीही शिकवा पालत्या गड्यावरती पाणी, असं आता पूर्णाजी खूप बोलत असतात प्रियाला. आणि प्रिया गप्प उभारून ऐकत असते. आता प्रतापराव म्हणतात, अगं तू जन्मदात्यांचा स्वभाव घेतला नाहीस, परत मधुभाऊंचे तुला संस्कारही घेता आले नाही. तुला जर का जोडता येत नाही तर फक्त तुला ना तोडता येतं तन्वी, असं आता प्रतापराव सुद्धा रागाने म्हणतात. अस्मिता म्हणते की मला सतत सगळेजण सांगत असतात की आनंदी राहा म्हणून. अगं पण तू जिथे आहेस ना, तू जिथे असतेस ना तिथं आनंदी राहताच येत नाही ग माणसाला. कारण एखाद्याला जितका त्रास होईल ना तितका तुला आनंद, असं आता अस्मिता सुद्धा अतिशय कडवड बोलत असते तिला. आता पुन्हा जे म्हणतात, आपली संस्कृती आहे ती की अन्नाच्या प्रत्येक कणाचा आदर करायचा म्हणून, पण तुला तर आपल्या असंस्कृतपणा दाखवायचा असतो ना नेहमी, असं आता पूर्णाजी म्हणत असतात. अर्जुन म्हणतो की आता अश्विन सुद्धा ना हिला कधीच सपोर्ट करणार नाही. आणि प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, हे सगळं माझ्यावरच उलटल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता या सगळ्यांना मी काय उत्तरं देऊ? सायली म्हणते, आता आम्हाला सगळ्यांना काय उत्तरं द्यायची याचाच विचार करतेस ना तू? अगं घाबरू नकोस, आमची अपेक्षासुद्धा नाही आहे त्याची, कारण या सगळ्याच्या मुळाशी तुझा घाणेरडा स्वभाव आहे तन्वी, असं आता सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते, आणि म्हणूनच आजपासून ना तुझ्यासाठी एक नवीन नियम लागू करते मी. आता हे वाक्य ऐकल्यानंतर तर प्रिया खूप घाबरते ना. प्रिया लगेचच म्हणते, नवीन नियम? आता लगेचच सायली म्हणते, हो मुळातच ना की तुझा आमच्याशी जितका कमी संबंध येईल ना तितकं बघ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांची जेवणं होईपर्यंत तू जेवायचं नाहीस. म्हणजे अगदी कोणाची जेवणं होईपर्यंत जेवायचं नाही, सगळी आवरावर होईपर्यंत, अगदी विमलताईंचं जेवण झाल्यानंतरच तू जेवायला बसायचं, असं आता सायलीने परवानच सोडलं. आणि म्हणते की आज तर तुला उपाशी राहायचंच आहे, पण यापुढे हा नियम कायम आहे. प्रिया म्हणत असते, अगं सायली याला काय अर्थ आहे? आता हे बघ, तुला मनाला येईल तसे तू नवीन नियम नाही बनवू शकत. मी पण या घराचा एक हिस्सा आहे. आता कल्पनाताई म्हणतात, आम्हाला उपाशी ठेवायला निघालीस तेव्हा तुला नाही आठवलं का तू या घराचा भाग आहे ते म्हणून? आता पूर्णाजी म्हणतात, हा नियम योग्यच आहे तन्वी, हा तुझ्यावरती अन्नदेवतेचा कोप आहे असं समज हवं तर. पूर्णाजी म्हणतात, आजपर्यंत किती वेळा घरच्यांना तू जेवणाच्या ताटावरून उठवलंयस ते आठव. किती वेळा जेवणाच्या ताटावर बसल्यानंतर वातावरण गढूळ केलंय ना ते आठव तू. आणि पुढे तर म्हणतात की आज तर अगदी हद्दच झालीस प्रिया. आज आम्ही तुझं अन्न बंद करत नाही ना हे तू नशीबच समज, पण आता तुला रोज उशिरापर्यंत उपासमार सहन करावीच लागेल प्रिया. आता असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणत असते की पूर्णाजी, पण मी असं रोज. पूर्णाजी जोरात ओरडतात ना, या घरात माझा शब्द सर्वात शेवट आहे म्हणून. आता असं म्हटल्यानंतर एकदम प्रिया गप्प बसते, सगळेजण पाहत राहतात. पूर्णाजी म्हणतात, वाद घालायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर घरातून बाहेर पडण्याची तयारी ठेव. आता पूर्णाजीने तर धमकीच दिली की घरातून बाहेर पडण्याची तयारी ठेव म्हणून. प्रिया घाबरते ना आणि आता मनाशीच म्हणते की नाही, मी ना घर सोडून ना आता कुठे जाणार मी? आता काय अश्विन माझ्याबरोबर ती येत नसतो, तो म्हणेल तो हवं तिथं निघून जा म्हणून. नाही, मला ना त्या अगोदर मस्का मारायलाच हवा, असं आता तर मी तिथून म्हणते. आणि आता तिच्या रूममध्ये निघून जाते. आता आपण दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे अर्जुन आणि सायलीचा. संध्याकाळ झालेली असते. आता सायली म्हणत असते, प्रियाच्या चुका आपण कितीही वेळा तिला दाखवून द्या पण तरीही तिचा माज काही कमी होत नाही. या अशा घटना घडतात ना, ह्या अशा घटना ज्या आहेत ना त्या अगोदरही अशाच घडायच्या. मधुभाऊंनी तिला खूप वेळा सावरण्याचा प्रयत्न केला, माफ केलं, पण काय केलं तिने मधुभाऊंवरतीही तसंच केलं. हे सगळं सायली म्हणत असते आणि अर्जुनला सांगत असते. अर्जुन एक फाईल चेक करत असतो तिथं उभारून. अर्जुन म्हणतो, अश्विन तिच्यामुळे उपाशी गेला पण तिला त्याचा काहीच फरक पडला नाही. आता सायली म्हणते, मुळामध्ये तिला तिच्या चुकाच कळत नाही तर अपराधी वगैरे वाटण्याच्या आपण तिच्याकडून अपेक्षाच करू शकत नाही. आता अर्जुन म्हणतो, मी माझ्या आयुष्यात बरेच गुन्हेगार पाहिले पण तन्वी ना एक अशी वेगळीच आहे. तन्वी
तन्वीचे 24 तास तिच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की कोणाला त्रास द्यायचा तो. असं आता अर्जुन फाईल असे ड्रॉवरमध्ये ठेवतो आणि ड्रॉवर बंद करतो आणि आता सायलीकडे येऊन म्हणतो की पण तू ग्रेट आहेस, तू आज ज्या पद्धतीने तन्वीला हँडल केलेलं आणि शिक्षा दिलीस ना तर ती ना कायम लक्षात ठेवेल. आता सायली म्हणते खरं तर मला ही शिक्षा वगैरे अशी भाषा करायला आवडत नाही, पण तिला आता तेच आवडतं, त्याला मी तर काय करणार ना. इतक्यातच अर्जुन तिचा हात पकडतो आणि म्हणतो की कसं आहे ना की मोस्टली आपल्यामध्ये कबाब में हड्डी म्हणून चैतन्य असतं, पण तसं आज नाही आहे. पण आज आपण आपल्या बेडरूममध्ये आपण दोघीही जण एकटेच आहोत, सोबतच आहोत असं अर्जुन म्हणत असतो आणि म्हणतो की कधीपासून आपण त्या तन्वीबद्दलच बोलतोय, हे काय बरोबर नाही. आता अर्जुन अतिशय रोमॅन्टिक झालेला असतो आणि म्हणत असतो की दॅट्स नॉट फेअर असं काहीतरी म्हणून आता तो सायलीला तिच्याजवळ ओढत असतो. आणि आता आपण पाहतो की या दोघांच्या मध्ये एक रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे आणि त्याची एक सावलीसुद्धा आपल्याला दाखवलेली आहे. आता आपण किल्लेदारांच्या घरातला सीन बघतोय. प्रतिमा त्या म्हणत असतात की नागराजला भाऊजी तुम्ही यावेळेस बाहेर निघाला, तुम्ही तर सुमनकडे बसायला हवं. आता नागराज म्हणतो की अगं दिवसभर तर वहिनी तिच्यापाशीच बसून होतो ना ग मी. आणि आता पुढे म्हणतो की त्या नीच माणसाने महिपतने इतकं छळलंय ना तिला की त्याचा शॉक बसलाय ग सुमनला, बिथरली बिचारी जाम असं नागराज म्हणत असतो. आणि म्हणतो की मी ना एकटा अजिबात सोडणार नाही आहे सुमनला, तिच्याबरोबर राहणार आहे मी कायम. आणि म्हणतो की आता तिला जरा दुसरी डुलकी लागली म्हणून मी म्हटलं की वॉक घेऊन यावं म्हणून. आता प्रतिमा त्या म्हणतात ठीक आहे. आणि आता नागराज आता बाहेर जातो. आता नागराज बाहेर गेल्यानंतर आपण पाहतोय की रविराज त्यांच्या रूममधून खाली येतात. आता रविराज आल्यानंतर प्रतिमा त्यांना म्हणत असतात की प्रतिमा मला काय वाटतंय तुला सांगू का मी, की डॉक्टर श्रद्धाला ना आपण सुमनला दाखवायला हवं आहे ग, सुमनला मग प्रतिमा त्या म्हणतात सुमनला मानसोपचाराची गरज आहे असं वाटतं तुम्हाला. तर रविराज म्हणतात हो, तू तिचं वागणं बघतेस ना आता, अगं तिला ना मदतीची गरज आहे आणि आपणच तिला आता मदत करायला हवी. नागराजकडून काही होईल याची शक्यताच नाही वाटत आहे. आता उलट मला तर नाहली तिची शंकाच यायला लागली आहे. प्रतिमा त्या म्हणतात तुम्हाला सुद्धा शंका येते. तर रविराज म्हणतात म्हणजे तुला पण शंका येते. प्रतिमा त्या गप्पच बसतात. रविराज म्हणतात नाही म्हणजे त्याला असं तो सुमनला मारहाण करणं, आधीमध्ये गायब होणं आणि संक्रांतीच्या दिवशी त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ सापडणं, ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो ग बघ ना, हे सगळं जरा विचित्र वाटतंय ग असं म्हणून आता रविराज काय करतात की खिशातून फोन करतात आणि म्हणतात मी काय करतो डॉक्टर श्रद्धाला मी फोन करतो असं म्हणून आता रविराज तिथून निघून जातात. आपण पाहतोय की पुढच्या सीनमध्ये बाहेर जाऊन उभारलेला नागराज जो आहे वॉक करायला जातो म्हणून, तर तो विचार करत असतो की दादा वहिनी अर्जुन सायली आजकाल सगळ्यांनाच ना माझा संशय यायला लागलेला आहे. आणि पुढे म्हणतो की मला एक गोष्ट कळत नाही आहे की सुमनपर्यंत अर्जुन सायली पोचलेच कसे, सुमन कुठे आहे याचा सुगाव यांना लागलाच कसा, असं नागराज विचार करत असतो. आणि खिशातून सुमनचा मोबाईल काढून म्हणतो मी तर सुमनचा फोन कायम बंद ठेवत होतो, हा कधीच तर ऑन केला नाही. आणि इतक्यातच त्याला एक गोष्ट आठवते आणि तो म्हणतो पण माझा फोन आहे ना, पण माझा अर्जुन आणि पोलीस कदाचित माझाच फोन ट्रेस करत असतील असा आता नागराज विचार करतो. आणि म्हणतो की तेव्हाच तर ती त्या सुमनच्या लोकेशनपर्यंत पोहोचू शकले म्हणून. आता असं म्हटल्यानंतर नागराज म्हणतो की करेक्ट, प्रियालाच हे सगळं माहिती असू शकतं. मी आधी प्रियालाच फोन करतो, नक्की काय झालं हे जर का तिने सांगितलं तर मग मला अर्जुनला डिस्ट्रॅक्ट करता येईल असं नागराज म्हणतो. आणि प्रिया मॅडम म्हणून प्रियाला फोन लावतो. प्रियाला तिच्या कारनाम्यामुळे उपाशी ठेवण्याची शिक्षा मिळालेली असते, त्यामुळे प्रिया असते उपाशी आणि तिला आता रात्री काही झोप लागलेली नसते. अश्विन तर गाढ झोपलेला असतो. प्रिया फक्त या कुशीवरून त्या कुशीवर फिरत असते आणि इतक्यातच ती उठून बसते तर लगेच पाहते तर लगेचच या नागोबाचा तिला फोन आलेला असतो. आणि प्रिया म्हणत असते की अरे या उपाशीपोटी मला झोपही लागत नाही, आता किचनमध्ये कुणीच नाही आहे, तर मी पटकन जाऊन काहीतरी खाल्लं तर कोणाला कळणारही नाही असं प्रिया म्हणत असते. आणि इतक्यातच ह्या नागोबाचा फोन आलेला असतो. आता प्रिया हा फोन घेते आणि पहिल्यांदा तर तो फोन सायलेंट करते आणि आता त्याच्या रूमच्या बाहेर येते. अगदी जिन्याच्या पायऱ्यापाशी प्रिया फोन उचलते. नागराज इकडे म्हणतो हॅलो प्रिया ऐक, माझे काम करायचं आहे तुला. आणि प्रिया लगेच म्हणते मी तुमचं कुठलंही काम करू शकत नाही, कळलं, माझा इथे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय. आता नागराज म्हणते मला तुझे प्रॉब्लेम सांगू नको, मी काय सांगतोय ना ते आधी ऐक, तू काय करायचं आहे ते. उद्या सकाळी तू लवकरात लवकर येऊन मला भेट. प्रिया म्हणते अहो मला लवकर घराच्या बाहेर पडणं अशक्य आहे हो, आणि त्या अगोदरच इथे ना खूप मोठा तमाशा झाला आहे. आता नागराज म्हणतो तुझ्या घरातल्या तमाशाशी मला काय करायचं आहे प्रिया, हे बघ तू जर का भेटली नाही ना तर पस्तावशील, तुला सांगून ठेवतोय.
प्रिया म्हणते की ठीक आहे बघते मी, जमत असेल तर कॉल करते मी, ठीक आहे असं म्हणून डायरेक्ट प्रिया आता फोनच कट करते. नागराज आता म्हणतो काय हिंमत वाढत चालली या पोरीची, असं खूप उपाशी असते आणि म्हणते की अरे हॉलमध्ये तर कुणी दिसत नाहीये, चला बघते काही खायला आहे का, असं म्हणून प्रिया आता घरामध्ये जाते आणि घाबरत घाबरतच जाते. सगळीकडे पाहत असते की कुठे काही खायला आहे का म्हणून. आता प्रिया फ्रीज उघडते, वरच्या कप्प्यात पाहते काही नाही आहे, खालच्या कप्प्यात पाहते आणि इतक्यातच आता तिथं ना जोरात पाठीमागून आवाज येतो, तू इथे काय करतेस म्हणून. कल्पनाताई आलेल्या असतात ना तिथे. आता प्रिया लगेचच घाबरते ना, मग फ्रीजमध्ये हात तर घातलेलाच असतो. आता काय करतेस असं विचारल्यानंतर प्रिया थंड पाण्याची बाटली घेते आणि म्हणते की काही नाही आई, पाणी घ्यायला आले होते मी, गार पाणी होतं ना म्हणून मी आले होते. आता असं म्हणते प्रिया, गार पाण्याची बाटली घेते आणि आता तिथून निघून जाते. म्हणजे हिला आताही काही जेवायला मिळालेलंच नसतं. आता आपण दुसरा सीन पाहतोय. दुसऱ्या सीनमध्ये सकाळ झालेली असते आणि आता सायली अस्मिताला घेऊन घरामध्ये येते आणि म्हणते अस्मिताताई आता तुम्हाला छान वाटतंय ना. अस्मिता म्हणत असते की हो, आणि आता अस्मिता म्हणत असते सायली मला आता कंटाळा आलाय ग, कधी एकदा डिलिव्हरी होती ना असं झालंय ग मला. आता सायली म्हणते की योग्य वेळेसच डिलिव्हरी झालेली चांगली ना. आता आणि म्हणते बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी बदाम भिजत घातलेत ना तर मी ते घेऊन येते. इतक्यातच तिथे कल्पनाताई येतात आणि म्हणतात झाल्या का फेऱ्या मारून. बरं अस्मिता तू आता नाश्त्याला काय खाणार आहेस. अस्मिता म्हणते काही करा ना. आता कल्पनाताई म्हणतात बरं थालीपीठ करू का मी, तर ती म्हणते हो काही चालेल. आता कल्पनाताई आणि ही जी सायली आहे या दोघीजणी किचनमध्ये जायला निघतात आणि पाहतात तर काय साडी वगैरे नेसून प्रिया किचनमध्ये असते आणि लगेचच म्हणते की अरे तुम्ही आलात सुद्धा, असं नाटक करते आणि म्हणते की मला वाटलं की अजून अस्मिताचं मॉर्निंग वॉकच सुरू आहे की काय म्हणून. आता सगळ्यांची तोंड तर वाकडीच होतात प्रियाला किचनमध्ये बघून. आता प्रिया म्हणत असते बरं आई सगळ्यांसाठी नाश्त्याला उपमा करते, रवा भाजायला घेते, चालेल ना. आता इथं ना थोडीशी सायलीचीच कॉपी केलेली आहे. आता तिथेच बदाम भिजत घातलेली तिला दिसतात. लगेच ती वाटी घेऊन येते आणि म्हणते अस्मिता अगो हे बघ भिजवलेले बदाम खायचे राहूनच गेले ना तुझे, असं म्हणते. आणि म्हणते नाही खरं तर हे सगळं तू रोज उठल्या खायचे असतात, पण आज तू विसरलीस का खायला, असं प्रिया म्हणते. आता अस्मिता तोंड वाकडच करत असते. पुढे प्रिया म्हणते काही हरकत नाही, पण आज हलगर्जीपणा करू नकोस ना, ये ना बस, असं म्हणते. पण म्हणते थांब मीच येते ना तुझ्याकडे, म्हणून ती डायनिंग टेबलवरून अस्मिताला उठवायला जाते. लगेचच अस्मिता हू करते बरं का, तिला म्हणते अजिबात नको म्हणून, आणि स्वतः उठते. असं आता अस्मितासुद्धा तिचा चांगलाच अपमान करते आणि आता अस्मिता उठून डायनिंग टेबलवरती येऊन बसते, कारण तिला अजिबातच प्रियाशी बोलायचं नसतं ना. आणि सगळ्यांचं वातावरण जे आहे ना तर ते आपण पाहिलेलंच आहे की प्रियाने काय केलंय म्हणून सगळेजण असे वागत असतात. आता तरीही प्रिया तिला म्हणते अगं बस ना म्हणून. आता म्हणते की खाऊन घे आणि उगीचच नाटक करत असते ना, तिच्याशी कुणी बोलतंय ना कुणी तिच्याकडे लक्ष येतं. आता प्रिया पुन्हा किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जात असते तिचा मोबाईलसुद्धा असतो. लगेचच गॅस काय पेटवते, कढई ठेवते, त्याच्यामध्ये रवा काय घालत असते. हे सगळं जर आहे ना तर ते बाहेर थांबून त्या डायनिंग टेबलवरती बसून आहे ना कल्पनाताई आणि सायली या दोघीजणी पाहत असतात की हिचे काय चाललंय ते. आता लगेचच कढईमध्ये रवा काय घालते, हलवायला काय सुरुवात करते, पण बाकी कुणीही काही बोलत नाही, हे सगळं फक्त पाहत असतात. इतक्यातच आपण पाहतोय आता इथे येतो अर्जुन आणि अर्जुन आल्यानंतर म्हणतो की बायको माझी कॉफी दे ना मला जरा स्ट्रॉंग. कल्पनाताई म्हणतात तन्वी आज लवकर उठली ना. आता अर्जुन पण किचनमध्ये बघतो, आता ही साडी वगैरे नेसून तिथे रवा आणि इथे तन्वी. आता कल्पनाताई म्हणतात सगळ्यांच्या करता नाश्ता करणार आहे ती, असं म्हणते ती. अर्जुन तर 2 मिनटं घाबरतोच ना, बापरे. तो म्हणतो ही नाश्ता करणार आहे म्हणजे आज मग मला परत उपाशीच राहावं लागणार आहे, असं अर्जुन म्हणत असतो. आता कल्पनाताई म्हणतात की पण ते तन्वीला कळायला हवं ना. तर लगेचच तन्वी बघा, लगेचच ही प्रिया बघा लगे म्हणते आई अर्जुन तुम्ही असं का बोलताय, लगे ड्रामा चालू करते आणि म्हणते की मी चांगलं वागण्याचा किती मनापासून प्रयत्न करते, तर तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे या ना, असं प्रिया म्हणत असते. आणि आता सायली म्हणते की तुला संधी हवी आहे ना, ठीक आहे दिली तुला संधी. आणि आता बघा सायली तर पुढे बॉम्बच टाकते. सायली म्हणते अगं मग फक्त नाश्ताच कशाला, दुपारचं जेवणसुद्धा मग तूच कर ना, काय बघ म्हणजे बघा पोळ्या भाजी 2 भाज्या करायच्या, पोळ्या करायच्या, आमटी करायची, कोशिंबीर करायची, भात करायचा, टोमॅटोची चटणी कर आणि अस्मिताताईंसाठी भाकरी कर, आणि गोडाचं काय करायचं ते तू ठरव. आता सायलीने असा काही मेनू सांगितला आणि म्हणते की काय आई. लकी कल्पनाताई म्हणतात हो छानच आहे मेनू. अर्जुन तर बघतच राहतो. आता कल्पनाताई म्हणतात पण तन्वी तुला जसं पूर्णाईने गेल्या वेळेस पोळ्या करायला सांगितल्या होत्या आणि तू काम अर्धवट
अर्धवट टाकून बाहेर निघून गेली होतीस, तसं काही करू नकोस हां. ह्यावेळेस काम पूर्ण तर करशील ना, असं आता विचारतात हां कल्पनाताई. आणि म्हणतात की सायली चल आपण ना मस्तपैकी आता गप्पा मारत बसूया. असं म्हणून आता ही सायली आणि कल्पनाताई दोघीजणी डायनिंग टेबलवरती तिथेच बसतात. अर्जुनसुद्धा आता बसतो हां तिथे. आणि आता हे सगळेजण मजा बघत असतात प्रियाची. आता आपण दुसऱ्या सीनमध्ये पाहतोय नागराज इकडे कंटिन्यू प्रियाला फोन करत असतो, कारण त्याने सांगितलेलं असतं ना की दुसऱ्या दिवशी सकाळी मला भेटायला ये म्हणून. आता तिला फोन लावतो तर प्रिया काही फोनच उचलत नाही. नागराज म्हणत असतो अरे प्रिया फोन का नाही उचलत आहे, हिला काही काम सांगितलं नाही की बरोबर गायब होते, कधी फोन उचल की प्रिया असं करून एकटाच ओरडत असतो. इकडे प्रियाचा फोन असतो तर प्रिया फोन किचनमधून कट करत असते. नागराज म्हणतो की कट केला माझा फोन, हिने पुन्हा कट केला. नागराज पुन्हा तिला फोन लावतो तर ती पुन्हा फोन कट करते, काही केल्या फोन घेतच नसते. इकडे कल्पनाताई म्हणतात काय गं तन्वी करशील ना गं सगळा स्वयंपाक. आता तन्वी म्हणत असते की मनातल्या मनात म्हणते की या सुभेदारांना ना बोट दिलं ना की हे हातच धरायला निघतात. प्रिया तुला सोजवळपणा दाखवायचा होता ना, आता दिवसभर कर स्वयंपाक, घरात राबत बस. आता सायली म्हणते काय गं काय विचार करते, तर लगेच प्रिया म्हणते हो करेन ना सगळ्यांसाठी अगदी आनंदाने स्वयंपाक करेन हां, असं प्रिया म्हणत असते. अर्जुन तर आता हसत असतो. आता इकडे नागराजचा सतत फोन येत असतो आणि प्रिया जी आहे तर ती फोन कट करत असते. इकडे नागराज वैतागलेला असतो, नागराज घाबरत असतो. इकडे प्रिया फोन उचलत नाही. सायली अर्जुनने माझं लोकेशन ट्राय केलं तर ट्रेस केलं तर असं म्हणून नागराज भीतीने फोन त्याचा स्विच ऑफच करून टाकतो. पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन दाखवलेला आहे. आता अश्विन आलेला असतो हॉलमध्ये. प्रिया लगेचच हाक मारते अश्विन म्हणून. आता अश्विन पाठीमागून वळून बघतो ना तर ही अशा साडी वगैरे नेसून किचनमध्ये असते. आता अश्विन तर 2 मिनटं थबकतोच ना, तर डायनिंग तू आता परत किचनमध्ये, आता आणखी नवीन काय, आणि ते सुद्धा या लुकमध्ये, असं अश्विन म्हणत असतो हां. आता सगळेजण हे सगळं पाहत असतात. आता अश्विन म्हणतो म्हणजे आता नवीन काहीतरी खोटेपणा असेल ना, तर प्रिया म्हणते अश्विन अरे असं काही नाही आहे, खरंच मी खूप मनापासून करते रे. बरं मी काय म्हणते तू कॉफी पिऊन घे, नाश्ता होतोच आहे 5 मिनिटात. अश्विन म्हणतो की नको आहे मला, असं म्हणून डायरेक्ट अश्विन तडातड बाहेर निघूनच जातो. सगळेजण हाक मारतात अश्विन, पण तो काही केल्या थांबतच नाही. आपण आता पाहतोय दुसऱ्या सीन, महिपतच्या बंद घराजवळ नागराज आलेला असतो आणि म्हणत असतो की हा सुमनचा फोन महिपतच्या बंगल्याच्या बाहेर ऑन झाला. असं म्हणून अगदी काही सेकंदासाठी नागराज सुमनचा फोन ऑन करतो आणि घड्याळात बघतो आणि लगेचच पुन्हा तो फोन ऑफ करून टाकतो, जेणेकरून त्याला कळावं की अर्जुन सायली ते जे शोध घेत आहेत तर ते कशा प्रकारे घेत आहेत ते. आणि लगेच म्हणतो हा झाला स्विच ऑफ म्हणून फोन स्विच ऑफ करून टाकतो. आणि बरोबर असं म्हणून नागराज आता तिथून निघून जातो. सायली एक फाईल घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते मगाशी तुम्ही हीच फाईल शोधत होता ना, स्टडीमध्ये होती. अर्जुन म्हणतो हो हीच आहे ती फाईल, थँक्यू. आणि असं म्हणत असतो की सायली मी आता ना त्या इन्व्हेस्टिगेशनच्या प्रोसेसमध्येच आहे म्हणून, असं अर्जुन म्हणत असतो हां. आणि आपण पाहतोय की मी आता चाललेला आहे पोलीस स्टेशनला, महिपत शिकरे आस्तरीतून उघडतोय का तर ते बघूयात, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. आणि आपण पाहतोय की इतक्यातच अर्जुनचा फोन वाजतो. आता फोन असतो इन्स्पेक्टर सावंतांचा. अर्जुन म्हणतो बोला ना सावंत साहेब. तर ते काहीतरी सांगतात हां. अर्जुन म्हणतो की काय लोकेशन कुठलं सापडले वॉट, असं म्हणतो. आणि म्हणतो की बरं ठीक आहे मी पोचतो, ओके बाय. सायली म्हणत असते की काय झालं. अर्जुन म्हणतो थांब जरा 1 मिनिट, म्हणून तो चैतन्याला फोन लावतो. तर चैतन्याला फोन लावल्यानंतर अर्जुन त्याला सांगतो की अरे अच्छा ऐक ना, तो एक गोष्ट लक्षात घे, इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आलेला होता, सुमन काकूचा फोन थोड्या वेळापूर्वी ऑन झाला होता, तोही काही सेकंदापूर्वी. तर चैतन्य म्हणतो काय, तर अर्जुन म्हणतो हो, आणि तेही त्यांना तिकडचं लोकेशनसुद्धा मिळालं. आणि तू सांग बरं कुठलं असं लोकेशन. चैतन्य म्हणतो कुठलं, तर तो म्हणतो महिपतच्या घराजवळचं. चैतन्य म्हणतो अरे कसं शक्य, आता महिपतच्या घरात कोणीच नसेल, मग सुमन काकूंचा फोन त्याच्या एरियामध्ये कसा येईल. अर्जुन म्हणतो हो मला माहितीच कळत नाही, पण मला एक असं म्हणायचं आहे की आपण महिपतच्या घराजवळ जायलाच हवं. तू एक काम कर, कोर्टातून परमिशन घे की आपल्याला जो आहे ना तर ते महिपतच्या घरामध्ये जाण्याची कोर्टातून परमिशन घे आणि त्यानंतर तुम्हाला महिपतच्या घराजवळच भेट. आता चैतन्य म्हणते ओके ठीक आहे. आता दोघेही फोन ठेवतात आणि आता चैतन्य लगेच निघतो, कारण चैतन्याला कोर्टाकडून परमिशन घ्यायची असते महिपतच्या घरामध्ये जाण्याची. आता सायली म्हणते पण सुमन काकूच्या मोबाईलचं लोकेशन महिपतच्या घराजवळ. आता नागराज म्हणतो हो सुमन काकू सापडली, तरीही तिचं फोन मिसिंग आहे ना, म्हणून मी तरी इन्स्पेक्टर सावंतांना सांगितलं होतं की तिच्या फोनच्या लोकेशनवरती लक्ष ठेवायला म्हणून. आणि तो फोन काही सेकंदापूर्वी ऑन झाला होता, तोही महिपत शिकरेच्या
घराच्या जवळच म्हणून. आता असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो महिपतच्या घराजवळ आपल्याला काही क्लूज मिळतात का, तर आपल्याला ते बघायलाच हवं. आता असं अर्जुन म्हणतो. आणि आजचा ठरलं तर मग हा भाग इथेच संपतो. आपण पाहतोय पुढच्या भागामध्ये चैतन्याला आता परमिशन मिळालेली असते महिपत शिकरेच्या घरामध्ये जाण्यासाठी. आता अर्जुन, सायली, पोलीस, चैतन्य सगळी शोधाशोध करतात. तिथे एक फाईल सापडते. त्या फाईलमध्ये NK लिहिलेले असतात. अर्जुन म्हणतो NK, पेमेंट टू NK म्हणजे NK हा कोण असेल, तर सायली म्हणते NK म्हणजे हा नक्कीच नागराज शिकरे असणार आणि एवढंच दाखवलेलं आहे जे की तुम्ही पाहिलेलंच आहे. आणि आता प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय.